नमस्कार, मी मंदार बोलले सेकंड इयर आणि ही कविता मुलांसाठी. तर विषय हा आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात असं एक नाही कॅरेक्टर असते ज्याच्याबद्दल आपल्याला बरंच बोलायचं असते, ज्याच्यासाठी आपल्याला व्यक्त व्हायचं असते पण आपण होत नाही, भीती असते किंवा आणखी काही ते काय तुमचं पर्सनल असते. आणि हा इम्पॉर्टंट, ह्या कवितेचा माझ्या वैयक्तिक जीवनाशी काहीही संबंध नाही. बर, असं आहे होय. असंच आहे. कवितेचं नाव आहे ऐकतेच ना. ऐकू ऐकायला लागली असली तर. सगळ्यांच्यात रुळणारा मी तिच्याशी जुळत नाही. सगळ्यांच्यात रुळणारा मी तिच्याशी जुळत नाही. ही भीती ती आणखी काही अजूनही कळत नाही. ही भीती ती आणखी काही अजूनही कळत नाही. तुला सोडून मी सगळ्यांशी बोलतो. तुला सोडून मी सगळ्यांशी बोलतो. तुझ्या शेजारून जाताना मी इकडं रडबड देतो. तुझ्या शेजारून जाताना मी इकडं रडबड देतो. मला बऱ्याच नावांवरून बरेच जण चिडवतात. मला बऱ्याच नावांवरून बरेच जण चिडवतात. दर वेळी नाव वेगळं असतं, मग तुझ्या मंगळावर एकट्या का पडतात. रागावर नाही ठेवलं जरासं कमी चिडत जा. रागावरून आठवलं जरासं कमी चिडत जा. सॉरी, रागावरून आठवलं जरासं कमी चिडत जा. सगळीकडे प्रोएक्टिव्ह असतेस. अगदी सगळीकडे ना, सगळीकडे प्रोएक्टिव्ह असतेस. थोडस माझ्यावर रिॲक्ट करत जा. टाळ्या उभ्या कवितेला प्रतिसादाशिवाय मजा नाही. ऍटिट्यूड आणि इगो जरा जास्त जुळतात. ऍटिट्यूड आणि इगो जरा जास्त जुळतात. पण तुझ्या मैत्रिणींचे इशारे ते आम्हालाही कळतात. क्रश आणि टू क्रश महिन्याला बदलतात. क्रश आणि टू क्रश महिन्याला बदलतात. पण आम्ही त्या मैत्रिणीचे आहोत जिथे प्रेमाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. धन्यवाद.